रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर मी आज परत एक अर्जंट आणि चांगल्या पद्धतीचा एक साधारणतः 568 कार्पेटचा 2 BHKचा फ्लॅट घेऊन आलेलो आहे आणि त्याच्यासोबत एक आपल्याला कार पार्किंगही मिळेल. 4000 साधारणतः 700 मेंटेनन्स असणारा विथ स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या फ्लॅट सोबत म्हणजे ह्या कॉम्प्लेक्समध्ये सगळं असणार आहे. दोस्ती वेस्ट काउंटी बाळकुंभ लोकेशनला असणारा हा फ्लॅट आहे. ठाणा स्टेशनपासून जर आपण विचार केला तर साधारणतः 5.5 ते 6 किलोमीटर अंतरावरती दोस्ती वेस्ट काउंटी नावाचं प्रोजेक्ट आहे. आणि जर आपण विचार केला बाळकुंभ मेट्रो स्टेशनपासून 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावरती असणार हा दोस्ती वेस्ट काउंटीचा प्रोजेक्ट आहे, जिथे नारायणा शाळा म्हणा किंवा बाकी सगळ्या गोष्टी जवळ असणार आहेत. तिथेच हा 2 BHKचा फ्लॅट आहे. मालकांना थोडीशी अर्जन्सी आहे. आत्ता इथे खरं तर हा राहतं घर आहे. राहत्या घरातच आपण हा व्हिडिओ काढतोय, कारण त्यांना पैशाची थोडीशी गरज आहे. आणि जर आपण समजा कंपासद्वारे जर याचा विचार केला तर बाहेर जाताना पश्चिम दिशेला, आतमध्ये जाताना पूर्व दिशेला हा फ्लॅट असणार आहे. समोर एक फ्लॅट, ह्या साईडला एक फ्लॅट. आणि जर इकडे आपण आलो तर इकडे तुम्ही बघू शकता, ह्या साईडला असं मोकळंच आहे, ह्या साईडला 3 घरं आहेत. इकडे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे लिफ्टचं प्रावधान आहे. ऑलरेडी तुम्ही बघितलं इकडे, तर तुम्हाला इकडे लिफ्ट पलीकडल्या साईडला तुम्हाला 2 ते 3 लिफ्ट आहेत, त्या फास्ट असणार आहेत. तसं जर बघितलं बिल्डिंग ग्राउंड प्लस जवळजवळ 28 माळ्याची बिल्डिंग आहे. आपला मिडल फ्लोअरला असणारा हा फ्लॅट असणार आहे, सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा. आणि ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला ईस्टला आहेत. आणि घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला एवढी मोठी जागा अशी ही तुमचे शू रॅक वगैरे ते सगळं बनवण्यासाठी किंवा ठेवण्यासाठी आहे. नंतर आपण ज्यावेळेला घरात एंट्री करतो तुम्ही बघू शकता, जर हा हॉल जर 568च्या हिशोबाने बघितलं तर खूप मोठा प्रचंड चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. तिथून इथपर्यंत जर बघितलं ते अधिक तुम्हाला इकडे ह्या साईडला डायनिंग, आत्ता यांचे भगवंताचं म्हणजे घट बसलेले आहेत त्याच्यामुळं ह्या साईडला जर बघितलं तसं डायनिंग आहे. आणि हॉलची जर साईज बघितली तुम्हाला जाणवेल की खूप मोठी आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीचा हॉल आहे. आणि त्याच्यानंतर इकडे जर आपण आलो तर इथं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन मिळतं, जे किचन ह्या साईडला पण आहे, अधिक ह्या साईडला पण आहे. इकडे त्यांनी फ्रीज ठेवलेलं आहे, म्हणजे किचन पण जर बघितलं तर मोठं आहे. मॉड्युलर किचन ऑलरेडी बनवलेलं आहे, चिमणी वगैरे सगळं लागलेलं आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर इथे पण जर तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला हे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी पण प्रशस्त आणि मोठी जागा ही इकडे उपलब्ध आहे. मालकाला इथे बिल्डिंगला OCCC ते सगळं ऑलरेडी खरं तर आलेलं आहे. त्याच्यामुळे लोन वगैरे जरी समजा कोणत्या बँकेकडनं घ्यायचा आपण प्रस्ताव दिला तरी ते लोन वगैरे पण सगळं आपल्याला मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला इकडे जर तुम्ही आलात, आता ह्यांनी कपडे वाळायला घातलेत, पण इथे प्रॉपर एक स्टँडिंग बाल्कनी आहे. आणि तुमच्या स्टँडिंग बाल्कनीतून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला स्विमिंग पूल आणि खाली टेनिस कोर्ट वगैरे गार्डन वगैरे प्रॉपरली दिसतं. आणि इथे एक इरो शाळा पण ऑलरेडी आलेली आहे. अशा पद्धतीचा हा तुमचा हॉलचा व्ह्यू आणि अशा पद्धतीचा हा फ्लॅट तुम्हाला इकडे मिळणार आहे. हा 2 BHKचा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना खरंच कमी बजेटमध्ये जर घर हवं असेल तर मला असं वाटते त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. त्याच्यानंतर एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. खरं तर हे आता इथं टाईल्स चेंज करायचं काम चाललेलं आहे. टाईल्स तुटले होते त्याच्यामुळे त्यांनी नवीन टाईल्सचं काम केलेलं आहे. तर इकडे जर तुम्ही बघितलं तर बाथरूम आणि त्याच्यानंतर परत इथे एक स्टोरेजसाठी तुम्हाला मोठी जागा आहे, जिथे तुमचं वॉशिंग मशीनचं पॉईंट ऑलरेडी एक वेगळा ठेवता येईल. अशी एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे पण वेगळी मिळते. अशा पद्धतीचं हे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे. हे कंप्लीट आपल्याला करून मिळेल नाही असं नाही आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे आलात तर परत तुमचं हे बेडरूमचं प्रावधान आहे. बेडरूममध्ये ज्यावेळेला आपण येणार आहोत त्यावेळेला इथे खूप मोठं अशी जागा असणारं कपाट आहे. आता हे कपाट भाडेकरूंचं आहे, पण आपल्याला इथे कपाट बनवून घ्यावं लागेल. आणि बेडरूम हे कपाटाच्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं तुम्हाला जाणवेल ह्या बेडरूमची साईज, इथं एवढं मोठं बेडरूम बेड लागल्यानंतरही पलीकडल्या साईडला 2-3 फूट जागा, अधिक ह्या साईडला 2-3 फूट जागा, समोरच्या साईडला 4-5 फूट जागा असणार असं मोठं प्रशस्त विथ AC डायकिनची AC लागणार तुम्हाला इथे हे बेडरूम हे सगळं जाणार आहे. पण फ्लॅट आपल्याला वॅकेट आणि खाली मिळणार आहे. बेड मात्र आपला इथंच तसाच राहणार आहे. त्याच्यात पण जर तुम्ही बघितलं तुम्हाला तिथे एक ऑलरेडी स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान तिकडेही मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे परत वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक व्यवस्थित आणि चांगलं पद्धतशीर हे पण इकडे मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे मास्टर बेडरूम तुम्हाला मिळालं. आणि ह्याची साईज पण जर तुम्ही बघितली तर मोठी आहे, म्हणजे अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं मिळणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला आपण पुढे जाणार आहोत
त्यावेळेला पुढे गेल्यानंतर तुम्हाला अजून एक आपलं गेस्टचं बेडरूम बाकी असणार आहे. गेस्ट बेडरूमला जरी तुम्ही आलात तर इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याची साईज पण जर बघितली तर ऑलरेडी बेड आहे. बेडच्या नंतर तुम्ही इकडे जर बघितलं तर इथे कपाटाचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे. इथं क्रॉस व्हेंटिलेशन एक खिडकी लावलेली आहे. इथं टेबल आहे. म्हणजे जागा जर तुम्ही बघितली बेडरूमची तर ही लक्षात येईल की याची पण जागा खूप मोठी आणि खूप प्रशस्त नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा एक पार्किंग पण याच्यासोबत आपल्याला मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी आत्ता याची किंमत ठेवताना 94 लाख रुपये ठेवलेली आहे. 94मधून ते अजून थोडंफार कमी नक्की करतील. जर आपल्याला खरोखर जेन्युइनमध्ये घेण्याचं ठरलं आणि चेक घेऊन जर बसलं तर 94मध्ये पण फ्लॅट कॉस्ट ते कमी करतील. अशाच पद्धतीच्या वेळ हा थोडासा अर्जंट सेल आहे. जर चांगल्या पद्धतीची डील कोणाला हवी असेल तर हा फ्लॅट चांगल्या पद्धतीने आपल्याला नक्की मिळू शकतो. अशा पद्धतीचे आपण रोज नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं रोज देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांपर्यंत आपल्याकडनं चांगल्या गोष्टी जात जाव्यात आणि त्याच्यातनं कोणाचं तरी कल्याण होत राहावं. ह्याच्या पाठीमागचा हा चांगल्या पद्धतीचा उद्देश आपला आहे. आणि त्यातनं जर कोणाचं जर भलं होणार असेल तर नक्कीच होऊ दे हीच मी सगळ्यांना हात जोडून विनंती करतो आणि तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी मंडळी.